नमस्कार, मी सुनील घनवट, महाराष्ट्र मंदिर महासंघाचा राष्ट्रीय संघटक। आज आम्ही मंत्रालयामध्ये महाराष्ट्र मंदिर महासंघ, अष्टविनायक मंदिराचे काही प्रतिनिधी, विविध मंदिरांचे प्रतिनिधी, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकचे सावरकरजी, हिंदू जनजागृती समिती रमेश शिंदेजी, वीरेंद्र इचलकरंजीकरजी असे सगळे जणांनी एक शिष्टमंडळाने माननीय महसूल मंत्र्यांची भेट घेतली आणि महाराष्ट्र शासन जो महाराष्ट्र इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम 2026 आणत आहे याला आमचा तीव्र विरोध असल्याचं आम्ही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। या संदर्भात चर्चा माननीय मंत्री महोदयांशी झालेली आहे। आमची जी पहिली मागणी याच्यामधली होती की हा कालावधी जो हरकती नोंदवण्याचा आहे तो अतिशय अल्प आहे, तो कालावधी वाढवून देण्यात यावा आणि त्या प्रकारे आम्हाला माननीय मंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे की हा कालावधी आम्ही 30 जूनपर्यंत वाढवत आहोत। आपल्या सर्व प्रतिनिधींच्या माध्यमातून मी महाराष्ट्रातल्या तमाम भक्तांना, मंदिर विश्वस्तांना आवाहन करतो की आपल्या हरकती जास्तीत जास्त नोंदवाव्यात, जेणेकरून आपल्या अडचणी ज्या आहेत, आपले जे म्हणणं आहे हे सरकारपर्यंत पोहोचेल। याचबरोबर आम्ही आज एक आणखीन मागणी केलेली होती की सध्या मंदिरांच्या जमिनींवरती ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमणं आहेत ती अतिक्रमणं हटवण्यासाठी मंदिरांना स्वतः प्रयत्न करावा लागतात, स्वतः खर्च करावा लागतो। वक्फ बोर्डच्या ज्या जमिनींवरती अतिक्रमण झाले त्या सरकारी खर्चातनं निघतात, सरकारी अधिकारी नेमलेत त्याच्यावरती। त्याचप्रमाणे मंदिरांच्यावरती ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमणं झालेली आहेत ती सर्व प्रकारची अतिक्रमणं काढून टाकण्यासाठी सरकारी यंत्रणा, सरकारी अधिकारी नेमावेत। या संदर्भातला आम्हाला तत्काळ त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। अशा प्रकारचा आदेश आज किंवा उद्याच काढतो असं त्यांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे। आणि या कायद्यासंदर्भात आम्ही आमचं म्हणणं मांडलेलं की अशा प्रकारचा कायदा रहितच करण्यात यावा। या संदर्भात आमचं त्यांनी म्हणणं ऐकून घेतलेलं आहे। महाराष्ट्रातल्या सर्व भक्तांना आम्ही आवाहन करतो की जोपर्यंत आपलं सर्व म्हणणं पूर्णतः ऐकून घेतलं जात नाही आहे, जोपर्यंत या सर्व गोष्टींचा विचार होत नाही आहे, तोपर्यंत आपला लढा, आपला संघर्ष हा चालू राहणार आहे। जास्तीत जास्त हरकती सर्वांनी नोंदवाव्यात, जेणेकरून आपलं म्हणणं हे माननीय मंत्री महोदयांपर्यंत पोहोचेल। आणि आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या हरकती नोंदवण्यासाठी जी विभागीय आयुक्तांकडे नोंदी केल्या जातात की हरकती नोंदवल्या जातात हे अतिशय किचकट आणि अडचणीचं होतं। त्यामुळे आम्ही आणखीन एक मागणी केली होती की ह्या हरकती अगदी तहसील स्तरापर्यंत घेण्यात याव्यात आणि त्याबाबत सुद्धा त्यांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की तहसीलदारापासून जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त या सर्वांपर्यंत ह्या हरकती दिल्या जातील आणि त्या मान्य केल्या जातील असंही आश्वासन दिलेलं आहे। नमस्कार, मैं सुनील घनवट। मात्र यावरती काही सरकारचं म्हणणं आहे की दुसरी गोष्ट, जर कायद्यामध्ये फक्त बदल झाले, तो कायदा रद्द केला नाही तर महासंघाची भूमिका काय असेल? कारण त्र्यंबकेश्वरपासून जवळपास सर्वच देवस्थानांनी अशा प्रकारच्या बैठका घेऊन या कायद्याकडे विरोध केला। अगदी या संदर्भात आम्ही आमचं म्हणणं मांडलेलं आहे की हा कायदा रहितच करण्यात यावा। या संदर्भात माननीय मंत्री महोदय सकारात्मक पद्धतीने विचार करतील। ज्यावेळेस त्याची घोषणा केली जाईल त्यावेळेस आपल्या सर्वांच्या समोर येईल। परंतु या संदर्भात मंदिर महासंघ असतील, सर्व संघटनांनी मंदिरं जी तारीख वाढवून दिली जाईल तोपर्यंत आम्ही आमच्या हरकती नोंदवत राहणार। आपला जो काही संघर्ष आहे हा चालू राहणार। हिंदी में। नमस्कार, मैं सुनील घनवट, महाराष्ट्र मंदिर महासंघ का राष्ट्रीय संगठक। आज हम मंत्रालय में माननीय महसूल मंत्री श्री बावनकुळे साहब है, उनसे मिले, एक शिष्टमंडल मिला। इसमें अष्टविनायक मंदिर है, बाकी सभी मंदिर है। स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक जो उसके राष्ट्रीय कार्याध्यक्ष है सावरकर जी, हिंदू जनजागृति समिति के राष्ट्रीय प्रवक्ता रमेश शिंदे जी है, वीरेंद्र इचलकरंजीकर जी है जो हिंदू विधिज्ञ परिषद के राष्ट्रीय अध्यक्ष है, सभी मिले और हमने एक मांग रखी थी कि महाराष्ट्र सरकार जो प्रस्तावित महाराष्ट्र इनाम निर्मूलन जमीन प्रारूप अधिनियम 2026 जो ला रही है, इसका कड़ा विरोध हमने किया है और ये कानून पीछे लिया जाए, रद्द किया जाए, ये मांग हमने की है। इसके बारे में उनसे हमारी चर्चा हुई। इसमें सबसे पहले तो हमें उन्होंने आश्वस्त किया है कि इस प्रारूप या इस कानून के बारे में जो समाज में से ऑब्जेक्शन लिए जा रहे हैं उसके बारे में उन्होंने समय बढ़ा के दिया हुआ है। 30 जून तक ये तारीख घोषित करेंगे और 30 जून तक ये जो हमारे ऑब्जेक्शंस है, निवेदन है, हम दे सकते हैं। और केवल विभागीय आयुक्त के पास ही ये दिए जाते थे, तो अभी ये तहसील से लेकर जिलाधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालय तक दिए जाएंगे। दूसरी बात है कि इस कानून को रद्द किया जाए, यह हमारी मांग थी, वो सब उन्होंने सुना है, इसके बारे में विचार करेंगे। लेकिन जब तक ये कानून पीछे नहीं लिया जाता है तब तक ये संघर्ष हमारा जारी रहेगा। और इसके साथ साथ हमने एक मांग उनको की थी
कि महाराष्ट्र में जो ज़मीनें हैं, मंदिरों के लिए ज़मीनें खरीदने के समय जो स्टैम्प ड्यूटी भरनी पड़ती है वो भी उन्होंने रद्द करने का आश्वासन दिया था। तो उसका एक लिखित स्वरूप में एक प्रस्ताव या फिर वो आदेश निकाला जाए, उसके बारे में उन्हें हमें आश्वस्त किया है। और जब तक ये कानून पीछे नहीं लिया जाता है तब तक महाराष्ट्र के मंदिर है, विश्वस्त है, भक्तगण है, उनको मैं आह्वान करता हूँ कि 30 जून तक आप अपनी हरकतें, अपनी ऑब्जेक्शंस लिखित रूप में सरकार को देते रहिए ताकि हमारा विचार हो और इस कानून के बारे में सरकार विचार करे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।